कार्यरत आहेत। उपसा जलसिंचन योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी 2 कोटी घेतलं होतं, परंतु कोचप्पा धरणाचं पाणी या ठिकाणी त्याची उंची कमी झाल्यामुळं पाण्याचं त्या ठिकाणी उपलब्धता होत न शकल्यामुळे ही योजना आमची फेल झाली। मागच्या 32 वर्षापासून याचं लोनचं कर्ज जेवढं होतं त्याचं व्याज 12 कोटी होऊन बसलं। मागच्या बऱ्याच वेळेस अधिवेशनामध्ये आणि लक्षवेधी मांडले असेल, शासनानं वेळोवेळी त्या ठिकाणी आमची मागणी मंजूर सुद्धा केली, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी थांबलेलं होतं। याही परिस्थितीमध्ये कालच्या ज्यावेळेस ही गव्हर्नमेंटचं ज्यावेळेस आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला आणि आमचं कर्ज माफ करून दिलं। आता ही परिस्थिती आता अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या कालच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पामध्ये हा विषय मंजूर झाला। साहेब, मला एक विनंती करायची आहे, सदरील संदर्भामध्ये मंजूर झालेला निधी हा सहकार विभागाला वळती झालेला आहे, परंतु सहकार विभागाचे जे सचिव आहेत, मी कालच त्यांना बोललेलो होतो, त्यांनी एकच म्हटले की महाराष्ट्र शासनाने GR जर काढला तर इमिडिएट हा पैसा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत वर्ग करू। जिल्हा मध्यवर्ती बँकेनं उर्वरित 6 कोटी माफ करण्याचा प्रस्ताव ऑलरेडी आम्ही दिलेला आहे। केवळ आपण जर एखादा कॉल जरी मुख्यमंत्री साहेबांना जर केला किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्यांना सांगितलं तर आमचं 2 दिवसामध्ये हे सगळं निधी आणि साहेब, मला अजून एक विनंती करायची आहे की आपण स्वतः बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र आहात। आपलं काम ज्या पद्धतीनं आता चालू आहे, घोडदौड ज्या पद्धतीने चालू आहे, निश्चितच आपलं या ठिकाणी आमच्या असं वाटतं की मागच्या 50 वर्षामध्ये कदाचित लोकप्रतिनिधीची कदाचित उदासीनताच म्हणावं लागेल की त्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रॅपिड ग्रोथ या ठिकाणी झालेलं नाहीये, कोणतं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाहीये की इथं शेतकरी शेतमजूर आणि एवढ्याच पुरतं मर्यादित राहिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कालच्या भाजपच्या शासनाच्या अंतर्गत बिलोलीला MIDC झालेली आहे। कुंडलवाडीमध्ये MIDC स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्वेक्षण झालं आणि सर्व अंतिम टप्प्यात आहे। आपण त्याला जर धक्का मारला तर हे सुद्धा इथं मिनी MIDC या ठिकाणी उभारू शकेल। दुसरा विषय आमचा असा आहे की कुंडलवाडीचं हे जे कार्यक्षेत्र आहे 1946 ही पूरपालिका आहे। आज या ठिकाणी कवर्ग नगर परिषद आहे, परंतु या ठिकाणी स्थलांतरितच जास्त होत आहे। इथं लोकांना रोजगारीची कोणत्याच प्रकारची संधी उपलब्ध होत नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही सगळेच जण मागे आहोत। मला एकच विनंती आहे की आपण हे कुंडलवाडी आणि परिसरातले हे सर्व गाव आपण दत्तक घ्यावं आणि आपण जर हा विषय घेऊन पुढे जर गेला निश्चितच आम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे याची खात्री आम्हाला आहे। कारण तुम्ही तुमचं भविष्य आणि तुम्ही ज्या दृष्टिकोनातून तुमचं कामकाज या ठिकाणी चालू आहे, निश्चितच गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी ही चर्चा चालू आहे की आता कुठेतरी आपलं भविष्य उज्ज्वलतेकडे जात आहे, एवढंच या ठिकाणी आम्हाला दिसत आहे। आमचा हा विषय जर पाहिला तर कुंडलवाडीचं सर्वेक्षण 1947ला स्वातंत्र्य झालं, परंतु आपण खरं स्वातंत्र्य कधी झालं 1948ला आपण झालो 17 सप्टेंबरला। परंतु मला एक आपण हेडगेवारांच्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठं चांगलं काम केलेलं आहे, ते सगळ्यांना माहीतच आहे। मला फक्त या ठिकाणी नगर परिषदेच्या अंतर्गत जर आपण पाहिले की आजूबाजूचे जे खेडी जे आहेत या गावामध्ये 2 वेळेस बाजार भरतो, मंगळवार आणि शुक्रवार, परंतु या ठिकाणी आजूबाजूचे जे रस्ते आहेत, जे संलग्नित असलेल्या रस्त्याचा एखाद्या CRF मधून असेल किंवा अजून तुमच्या कोणत्याही फंडमध्ये जर डेव्हलप करून दिला तर चांगल्या प्रकारे आपलं या ठिकाणी व्यापार उद्योग वाढेल असं मला या ठिकाणी वाटतं। याशिवाय जर अजून एक महत्त्वाची गोष्ट साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी निजामाच्या आम्ही जे मागे ऐकतो की हे गाव निजामानं त्यांच्या जावयाला दत्तक दिलं होतं अशी पूर्व आख्यायिका आहे, कहाणी आहे। आणि हा दृष्टिकोन जर पाहिला तर आम्हाला या गावाच्या अंतर्गत त्यावेळेस शेती जी व्हायची होत होती ते मालगुजारी निजामकालीन जे तलाव आहेत या तलावामधलं पाणी साधारणतः 2000 एकर जमीन त्या ठिकाणी भिजायची। त्या संदर्भात जे काही लाल तलाव, लहान आणि मोठा तलाव, लाल कुंठा आणि भोर तलाव आणि एक मोठा तलाव आहे चकित तलाव, असे 5 तलाव आहेत आणि बिलोलीच्या जवळच एक तलाव आहे, गौरमधलं एक तलाव आहे। जर आज जर आपण पाहिलो की बाबळी बंधाऱ्याचं पाणी आपण जूनपर्यंत थांबवतो आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे केंद्रीय जल आयोगाने काय निर्णय घेतला तिथल्या आपण कदाचित मला असं वाटतं की आपले लोकप्रतिनिधी त्यावेळेसची उदासीनताच म्हणावं लागेल मला असं वाटते। कारण सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्या ठिकाणी न्याय भूमिकेतून आपण आपलं मत कदाचित मांडलं नसेल, परंतु मला खात्री आहे साहेब तुम्ही उच्च शिक्षा विभूषित आहात, आपण डॉक्टर आहात,
ऑपरेशन इथं कसं करायचं आपल्याला निश्चितच या ठिकाणी माहीत आहे. हा विषय जर आपण घेतला तर तडीस निश्चित निघेल. कारण बाबरी बंदरासाठी जवळपास 32 ते 35 करोड रुपये खर्च झाले त्या काळात 1992ला. परंतु पाणी थांबते, आपल्यासाठी पाणी थांबत नाही, परत ते तिकडे जाते. परंतु आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर आपण हे मालगुजारी तलाव जे आहेत, हे तलाव वाढीव पाईपलाईन योजना करून जर आपण जर वाढवली तर ऑलरेडी पाईपलाईन झालेली आहे. आपण 2 कोटी खर्च त्यावेळेस केलं होतं 1985ला. हे पाईपलाईन जे आहे या पाईपलाईनमध्ये थोडंसं वाढीव पाईपलाईन जर करून आपण जर घेतलं तर आजूबाजूचे तलाव या ठिकाणी निश्चितच भरतील. कारण मी हा विषय तुम्हाला मोबाईलवर पण टाकला होता साहेब. असं नाही, थोडक्यातच निवेदन दिलंय आणि मी थोडक्यातच सांगतो. हा जर विषय मांडला तर साहेब इथला जो परिसर आहे ना, जसं आपण पाहिलं नायगाव जे आहे आपल्यासमोर काहीच नव्हतं. कुंडलवाडी हा भाग जर पाहिला तर बिलोली तालुक्यातला बिलोलीपेक्षा कुंडलवाडी शहर मोठा आहे. बिलोलीपेक्षा पहिलं 1946 मध्ये या ठिकाणी पूरपालिका होती. त्यामुळं स्थलांतरिताचा खूप मोठा प्रश्न आहे. आमचा विकास आराखडा झाला आहे, परंतु कशाचाच काही संदर्भ नाही. त्यामुळं मला एक विनंती करायची आहे की साहेब आपण हे गाव दत्तक घ्यावं. कारण कुंडलवाडी शहर आणि आजूबाजूचा जवळपास 42 खेडी जर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिली तर 1952ची ही कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याच्यानंतर ते विकेंद्रीकरण होऊन बिलोलीला कृषी उत्पन्न बाजार समिती झाली. परंतु कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आज 42 गावं आहेत, आज याच्याशी संलग्नित आहेत. आपण आजूबाजूचे एखादं सेंट्रल रिझर्व्ह फंड असेल किंवा आपल्या राज्यसभेचे जे काही खासदार सर्व मिळून जरी निधी दिला तर इथं चांगलं मोठं काम होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतं. आणि साहेब आपण स्वतःहून खरं सांगतो, आपण कोणीही आम्ही साहेबांना म्हणालो नाही, परंतु साहेब स्वतःहून नाही आज मला कुंडलवाडीला जायचं आहे, सगळ्याकडे मी स्वतः येऊन जातो. कारण काय असं मोठ्या व्यक्ती डाऊन टू अर्थ असलेला व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहतोय. अगदी नमन साहेब तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे निश्चितच आपण सगळ्यांच्या पंतप्रधानापासून ते खालच्या स्तरावर सगळ्यांच्या एखाद्या तुमच्या मुखामध्ये तुम्ही आहात. त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही तुमचं काम अतिशय चांगलं चालू आहे. या निमित्तानं आपण या ठिकाणी आमच्या संस्थेला भेट दिली त्याबद्दल मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचा विषय साहेब, जर आपण जर पाहिलं की आंध्र आणि तेलंगणा, जर आपण कुंडलवाडीची ही जर संस्कृती जर पाहिली तर संमिश्र संस्कृती आहे. आंध्र तेलंगणा आणि याच्या सीमेवर असलेलं हे मोदन आणि आजूबाजूचं जे गाव आहे त्या गावातून नागरी क्रॉस करून आपल्याला खानगावातून नागरी आणि कुंडलवाडीला अप्रोच होऊ शकतो. मधला एक 15-20 किलोमीटरचा पट्टा कमी पडतो. हल्दी नाला आहे ते काम तिथपर्यंत झालेलं आहे. आपण इथलं काम जर नागरी ते कुंडलवाडीपर्यंत CC रोड आपण घेतलात तर साहेब निश्चितच अजून इथलं व्यापार वाट्यापासून मागणी करा. म्हणजे तुम्हाला बिलोली नरशी जायची गरज नाही. म्हणजे नांदेगाव बॉर्डर पासून ते कुंडलचा मार्ग आपल्या कुंडूर मार्गाने निघाला पाहिजे. हा प्रस्ताव आहे सर. आपण जर कारण काय आपल्याला सांगायची गरज नाही. आपण एक जरी सांगितलं तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकता. कारण उच्च शिक्षण व्यवस्थित लोकांना सांगायची गरजच नाही. आणि शेवटचा विषय असा आहे साहेब की ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भामध्ये पदभरती झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी सगळं यंत्रसामुग्री आहे. परंतु आता जे पदभरतीच्या संदर्भामध्ये निर्णय झाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी एक तो धोरणात्मक निर्णय असल्यामुळं परत त्याला किती विलंब लागतो आम्हाला माहीत नाही. परंतु आपण तालुक्यातील भूमिपुत्र आहात. तिथं PSC हे जिल्हा परिषदेने दुसरीकडे नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. त्या ठिकाणी जमीन सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रयत्नाने सर्वांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी जमीन उपलब्ध करून हे काम आम्ही करून घेतलो. आता फक्त एकच आहे प्रतीक्षा की या ठिकाणी कर्मचाऱ्याची मंजुरी आहे. कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी मुवमेंट होत नाहीये. आपण जर